नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 7वी आपला विषय आहे मराठी। मराठी या विषयामध्ये आपण आज एका वेगळ्या भागाची माहिती घेत आहोत। पाठ क्रमांक 11, त्या पाठाचं नाव आहे बालीबेट। आता बालीबेट हा जो भाग आहे हा तिसरा भाग आहे। यापूर्वी 2 भागामध्ये याची माहिती देण्यात आली होती आणि हा तिसरा भाग या बालीबेटाचा आहे। आता हे बालीबेट आहे कुठे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे। लेखक पु ल देशपांडे यांनी या बालीबेटाला भेट दिली आहे। पु ल देशपांडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत, नाटककार आहेत आणि त्यांची अनेक नाटकं आणि विनोदी लेख प्रसिद्ध आहेत। मग त्यांनी या बालीबेटाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणची बालीबेटाची परिस्थिती काय होती, कशी होती याबाबतची माहिती त्यांनी या पाठामध्ये, या लेखामध्ये दिलेली आहे। तर आपण या बालीबेटाविषयी माहिती जाणून घेऊया। बालीबेट हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत, देशातील सर्वात मोठं पर्यटन केंद्र आहे। बालीबेट हिरव्या रंगामध्ये दिसतंय। त्याची राजधानी डेनपासार। क्षेत्रफळ आहे 5632.86 किलोमीटर। याची लोकसंख्या आहे 31,50,000। ही 2000ची लोकसंख्या आहे। या ठिकाणचे जे लोक आहेत असं 93% लोक हिंदू आहेत असं सांगितलं जाते। या ठिकाणची जी भाषा आहे ती भाषा बाली भाषा, बहासा इंडोनेशिया आणि इंग्लिश भाषाही त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे। लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली हे वसलेलं आहे। जावाच्या पूर्वेला आणि लोंबकच्या पश्चिमेला बाली प्रांत आहे। ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नुसा पेनेडा, नुसा लेमुनगन व नुसा सेनिंगन या लहान लहान बेटांचा समावेश या बेटामध्ये आहे। तर अशा प्रकारे या बाली बेटाचा एक भाग इथे दिलेला आहे। बालीची राजधानी डेनपासार हे आहे। हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे। त्या ठिकाणी असून मक्कासार नंतरचं दुसरं मोठं हे शहर आहे। त्याचबरोबर इंडोनेशियाचा म्हणजे बाली हा एकमेव हिंदू बहुसंख्य प्रांत आहे खरं म्हणजे। याशिवाय या बाली बेटाविषयी आपण जर जाणून घेतलं तर या ठिकाणी आपल्यासमोर एक चित्र दाखवलं गेलं बालीचं। असा हा हिरवागार एक समुद्र दिसतोय। त्या ठिकाणी जे काही बाली बेटाचं जे काही भाग आहे त्यामध्ये हे हॉटेलसारखं एक चित्र दिसतंय आपल्यासमोर। त्याचबरोबर दुसरे चित्र जर आपण पाहिलं तर या बाली बेटावर अनेक भाग
दाखवले गेले आहेत, उंच लाटा दिसत आहेत. त्याचबरोबर आणखीन या ठिकाणी बालीचा एक असं हे दुसरं एक चित्र दिसतंय बाली बेटातलं. या चित्रामध्ये आपण जर पाहिलं तर लोक इथे बसलेले काही दिसत आहेत. समुद्राच्या लाटा उंच उंच उडताना दिसत आहेत. अशा प्रकारचं हे एक चित्र आहे. आणि समोर निळा असा हा सागर आपल्या समोर दिसतोय. त्याचबरोबर ह्या बालीचा जो काही जन्म कसा झाला तर ज्वालामुखीच्या उलथापालथीतूनच या बाली बेटाचा जन्म झालेला आहे. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे बालीबेट नावाला आलेले आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो म्हणजे ही काही लाख वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यातून हे बालीबेट निर्माण झालेले आहे. बालीबेट म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहेत. त्या ठिकाणी भव्य अशी देवळं आहेत, उत्तम बीचेस आहेत आणि जणू स्वर्ग वाटावी अशा छोट्या बेटांनी बालीबेट हे नटलेलं आहे. बालीतील बटुल बुलन, सेलूक, मास आणि उबुदू यातील लाकडांवरील आणि झाडावरील कोरीव काम, पेंटिंग्ज आणि चांदीचे दागिने परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे ह्या बालीचं वैशिष्ट्य काय आहे की त्या ठिकाणची जी काही लाकडं आहेत, त्या ठिकाणची जी काही झाडं आहेत, त्या ठिकाणी त्याच्यावर कोरीव काम केलेले आहेत आणि पेंटिंगसुद्धा केलेले आहेत. त्या ठिकाणचे चांदीचे दागिने जे आहेत ते सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तूंना परदेशामध्ये मागणी असते, परदेशामध्ये प्रसिद्ध आहेत. बाली बेटावर उभे राहून कोणत्याही दिशेने 10 दगड भिरकावलेत, म्हणजे 10 दगड जर आपण फेकलेत, भिरकावले म्हणजे फेकलेत, तर त्यातील 9 देवळांवर पडतील. तर ते दगड 9 देवळांवर पडतील अशा पद्धतीने या बालीचं खास वैशिष्ट्य आहे. डेनपसार बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर मी आणि पत्नी उतरलो. म्हणजे इथे लेखक जे आहेत, लेखक पु. ल. देशपांडे ते आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी उतरलेले आहेत. तेव्हा स्वागतासाठी आलेल्या स्थानिक टूर गाईडने बाली बेटाचा परिचय या शब्दात करून दिला आणि पुढच्या 8-10 दिवसात बालीच्या कानाकोपऱ्यात फिरताना त्याचे म्हणणे 100% खरे असल्याची प्रचिती आली. इंडोनेशिया हे खरं म्हणजे मुस्लिम राष्ट्र, पण बालीमध्ये जवळजवळ 100% हिंदू आहेत. अर्थात अन्य राष्ट्र व बाली यांच्यात कोणताही तणाव नाही. बालीच्या पर्यटन विकासासाठी मध्यवर्ती सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळते. या ठिकाणी धार्मिक द्वेषाचं राजकारण दिसत नाही. म्हणजे असं हे बाली बेट आहे की या बाली बेटावर जर उभं राहिलं आणि 10 दगड जर भिरकावले म्हणजे फेकले तर त्यातले 9 दगड हे देवळावर पडतील अशा प्रकारचं बाली आहे. आणि मग लेखकाने सांगितलं की त्या ठिकाणचा जो गाईड आहे त्या गाईडने बालीचा जो परिचय करून दिला ज्या शब्दामध्ये, ते शब्द अगदी खरे ठरलेले 100%. पण बालीमध्ये जवळजवळ 100% हिंदू दिसून आलेत. परंतु बाली जरी मुस्लिम राष्ट्र असलं तरी त्या ठिकाणी असा कोणताही तणाव मात्र दिसून येत नाही आहे. म्हणजे एवढं बालीचं वैशिष्ट्य आहे. बालीच्या पर्यटन विकासासाठी मध्यवर्ती सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळतं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी धार्मिक द्वेषाचं असं राजकारण हे दिसून येत नाही. त्याचबरोबर आधुनिकतेबरोबर हिंदू धर्माच्या परंपरा
चालीरीती यांच्यावर मनापासून प्रेम करणारा हिंदू समाज त्या ठिकाणी आढळून येतोय. म्हणजे हिंदू धर्माच्या ज्या काही धार्मिक परंपरा आहेत, चालीरीती आहेत, त्या सगळ्या त्या बाली या ठिकाणी आहेत. असा हा बालीचा समाज. त्याचबरोबर या ठिकाणी बाली हे जे नाव आहे, या बाली नावामध्ये एक वैशिष्ट्य आहे. ते असं की बाली नावात संस्कृतचा भारतीय वारसा जपलेला गेलेला आहे. बाली या नावामध्ये संस्कृतचा भारतीय वारसा जपला आहे. कसा जपला आहे तो आपण पाहूया. बाली नावात संस्कृतचा भारतीय वारसा आहे, कारण इंडोनेशिया या नावापेक्षा ते अधिक जुनं आहे. संस्कृतमध्ये बाली म्हणजे अर्पण करणे, कारण बाली हा जो शब्द आहे हा मुळात संस्कृत शब्द आहे. आणि बाली या शब्दाचा अर्थ होतो अर्पण करणे. काय अर्पण करायचे? सर्वसाधारणपणे देवाला नैवेद्य अर्पण करणे हा त्याचा अर्थ. म्हणजे बाली या शब्दाचा अर्थ काय होतो की देवाला नैवेद्य अर्पण करणे. अर्पण करणे म्हणजे काय अर्पण करणे? देवाला नैवेद्य अर्पण करणे. बालीच्या कोणत्याही भागात सकाळच्या वेळेला जर गेलात की काय दिसतं? नारळाच्या झाडापासून बनवलेल्या छोट्या चौकोनी द्रोण, आणि त्या द्रोणात फुलांच्या पाकळ्या, भात, एखादे बिस्किट, अगरबत्ती यांचा नैवेद्य प्रत्येक देऊळ, घर, दुकान, हॉटेल यांच्यासमोर ठेवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ह्या बालीचं वैशिष्ट्य किती सांगितलं की बालीच्या कोणत्याही भागात सकाळच्या वेळेला तुम्ही जा, काय दिसणार आहे तुम्हाला? नारळाच्या झाडापासून बनवलेल्या छोटे छोटे चौकोनी द्रोण, आणि त्या द्रोणामध्ये फुलांच्या पाकळ्या, भात, एखादं बिस्किट आणि अगरबत्ती याचा नैवेद्य प्रत्येक देऊळ, घर, दुकान, हॉटेल यांच्यासमोर ठेवलेला दिसून येतो. आणि त्याला चनंगसारी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? चनंगसारी. देवाला नैवेद्य अर्पण करून दिवसाची चांगली सुरुवात करायची ही परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने बाली या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे आणि म्हणूनच त्या द्रोणामध्ये फूल असतात, फुलांच्या पाकळ्या असतात, भात, एखादं बिस्किट, अगरबत्ती, हा जो नैवेद्य दाखवला याचं कारणच ते आहे, कारण दिवसाची सुरुवात ही चांगली व्हावी अशा प्रकारची भक्तिभाव त्या ठिकाणी जोपासला जातोय. बाली हे बेट पूर्व पश्चिमेला 150 किलोमीटर आणि उत्तर दक्षिणेला 80 किलोमीटर एवढं पसरलेलं आहे. त्याचबरोबर डेनपसार ही बालीची राजधानी. सर्वसाधारणपणे 6 मोठी शहरं, 4000 खेडी मिळून बाली हे वसलेले. म्हणजे जर बालीचा विस्तार जर आपण पाहिला तर त्या डेनपसार ही त्याची राजधानी आहे. पण साधारणपणे 6 मोठी शहरं आणि 4000 खेडी मिळून हे बाली आहे. शहरातली लोकसंख्या बघा, सांगितले 93% जवळजवळ लोक हिंदू आहेत. इकडे 90% सांगितले खाली. पण आता शहरामध्ये परंतु त्यातले शहरामध्ये 90% हिंदू आहेत आणि 10% मुस्लिम आणि ख्रिश्चन आहे. पण खेड्यामध्ये 100% हिंदू आहेत. म्हणजे अशा पद्धतीने या बालीचं खास वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर असं म्हणतात की बाली या बेटावर पक्षी का नसतील? हा एक महत्त्वाचा भाग आहे की बाली हे जे बेट आहे याच्यावर पक्षी का नसतील? तर आपल्याला या भागात जर आपण पाहिलं तर बाली या बेटावर पक्षी नाही असं म्हणतात. ह्याचं कारण की त्या ठिकाणी मंगलपाठ म्हणणारे काही सृष्टीचे गाणारे भाट आहेत, आणि त्या भाटांची बाली बेटात जर कुठे शोधून काही सापडले नाही तर ते पक्षी इतक्या सुंदर बेटावर का नसावेत? भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो असं लेखक म्हणतात. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी जो काही
सृष्टीचे गाणारे भाट आहेत, असं त्याची एक उपमा त्यांनी दिलेली आहे. की पक्षी त्या ठिकाणी असायलाच पाहिजे, असं होऊ शकत नाही की त्या ठिकाणी पक्षी नसतील. परंतु जे काही आहे ते रेन फॉरेस्ट आणि पार्कमध्ये तुम्हाला खालील पक्षी दिसू शकतात. बालीबेटाच्या सर्व पक्ष्यांचे वर्णन करणं अशक्य आहे, परंतु आपण केवळ विदेशी पक्षीच त्या ठिकाणी पाहू शकत नाही, तर सामान्य ग्रामीण आणि शहरी गिळंकृत स्विफ्ट देखील पाहू शकता. काही पक्षी सर्वव्यापी असतात, तर बालिशियन गल्ली प्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बर्ड अँड सरीसृप पार्कमध्ये इंडोनेशियात राहणारे विविध प्रकारचे पक्षी आहेत. या ठिकाणी तुमच्यासमोर काही चित्र दिसतात. अतिशय सुंदर पक्षी या चित्रांमध्ये दिसतात. म्हणजे बालीचं जे काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याला अनुसरून ही चित्र आपल्याला दिसून येतात आणि एवढे सुंदर सुंदर पक्षीसुद्धा या बाली बेटावर आहेत. आता बाली बेटाचा आपण नकाशा पाहू शकतो. हा संपूर्ण जो नकाशा आहे, या नकाशामध्ये या ठिकाणी बाली बेट दाखवलेलं आहे. मग त्याच्यावरती मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, नेपाळ आणि इंडिया, त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्किस्तान अशा प्रकारचे हे भाग आहेत. त्या बाजूला इकडे चायना आहे, साऊथ कोरिया, जपान असा हा नकाशा आहे. परंतु त्यातलं जे काही बाली बेट आहे ते मात्र अगदी समुद्रामध्ये आहे. हे बाली बेट मग हे जे बाली बेट समुद्रामध्ये आहे, हा इंडोनेशियाचंच बेट आहे. ते आपल्याला माहिती आहे की इंडोनेशिया हा भूकंपासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जिवंत ज्वालामुखी आहेत आणि त्यात हे बाली बेट. मग हे जे बाली बेट आहे, या बाली बेटावर जायचं आहे, समजा भारतातल्या माणसाला जर बाली बेटावर जायचं असेल तर तो कसा जाऊ शकतो? तो जर समजा भारतातला माणूस असा बांगलादेश, म्यानमार, नंतर थायलंड, बँकॉक, त्यानंतर मलेशिया, सिंगापूर आणि जाकार्ता मार्गे तो माणूस, ती व्यक्ती या बाली बेटावर जाऊ शकते. तर अशा पद्धतीने बाली बेटावर जाण्याचा मार्ग आहे. आणि इंडोनेशियातलं हे एक मोठं बेट आहे. प्रसिद्ध असं पर्यटन स्थळसुद्धा आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पर्यटक येत असतात. त्यामुळे बाली सुंदर असं स्थळ, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. आता बाली या ठिकाणी काही सण सुद्धा साजरे केले जातात. मग त्या सणाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर बालीमधील आणखी एक महत्त्वाचा सण तो म्हणजे गालुगान. हा वर्षातून 2 वेळेला येतो. चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीवर विजय ही त्यामागची भावना. बघा, सण हा वर्षातला त्या ठिकाणी 2 वेळा येतो. त्या सणाचा उद्देश काय आहे की चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीवर विजय. म्हणजे ज्या काही वाईट प्रवृत्ती आहे त्या सोडून द्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रवृत्ती आहेत त्याला पुढे पुढे घेऊन जायच्या आहेत, अशी त्यामागची भावना आहे. आणि म्हणून प्रत्येक देवळात तो दिवस रोषणाई करून फळाफुलांचा नैवेद्य दाखवून साजरा होत असतो. म्हणजे त्या दिवशी या सणाला देवळामध्ये, प्रत्येक देवळामध्ये रोषणाई केली जाते, फळाफुलांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यातून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कार्यालये आणि इतर जी काही ऑफिसेस आहेत ह्या सगळ्यांना सुट्टी असते. त्याचबरोबर बालीमधील हिंदू जे आहेत, हिंदू लोक हे कमालीचे धार्मिक आहेत. म्हणजे खूप धार्मिक आहेत. देऊळ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. तेथील पवित्र स्वच्छता खरोखरच
वाखाणण्यासारखी आणि म्हणून त्या ठिकाणी जी काही स्वच्छता आहे, जे काही पावित्र्य आहे, ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण माहिती की जेथे स्वच्छता तेथे शांतता असा जो भाग म्हणतो, की खरोखर स्वच्छतेला फार महत्त्व आहे. कारण त्या ठिकाणची स्वच्छता अगदी पावित्र्यासारखी आहे, वाखाणण्यासारखी आहे, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणची काही खेडी असतात, या प्रत्येक खेड्याचं सुद्धा वैशिष्ट्य आहेत. काय वैशिष्ट्य आहे त्या खेड्यांचं? प्रत्येक खेड्यात 5-5 देवळं आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये 5 देवळं आहेतच. असं एकही खेडं नाही नसेल की त्या खेडेगावात देऊळ नाही. 5-5 देवळं आहेत. देवळांची जी काही रचना आहे ती अगदी जुन्या पद्धतीची आहे, दगडांची आहे आणि प्रवेशद्वाराशी भव्य अशा प्रकारचा दीपस्तंभसुद्धा त्या ठिकाणी आढळतो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी देवळांचं सुद्धा वैशिष्ट्य सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे गावातील सर्व बैठी घरं आणि देवळं यांची जी रचना आहे, आकार आहे, जवळजवळ सारखाच आहे. म्हणजे देऊळ कोणतं आणि घर कोणतं असा जर भाग विचारला तर जवळजवळ ते सारखंच आपल्याला दिसून येईल. म्हणजेच घरं आणि देवळं ही सारखीच आहे, म्हणजे त्याचा आकार जवळजवळ सारखाच आहे. कोणत्याही समारंभाच्या वेळी देवळाच्या प्रवेशद्वारावर नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांच्या उंच कमानी उभारणे ही येथील परंपरा. बघा काय सांगितलं, की गावातली सर्व बैठी घरं आणि देवळं ही सारखी आहेत, रचना सारखी आहे, आकार सारखा आहे, जवळजवळ सगळंच त्या ठिकाणचं सारखं आहे. आणि कोणत्याही समारंभाच्या वेळेला देवळांच्या प्रवेशद्वारावर काय दिसून येईल आपल्याला? नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांच्या उंच उंच कमानी उभारणे ही एक पारंपरिक पद्धतच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच जे काही देवळांचे प्रवेशद्वार आहेत ते अगदी सजलेले आहेत, दाखवले गेलेले आहेत. त्याचबरोबर छोटी छोटी बेटं म्हणजे अक्षरशः स्वर्ग, म्हणजे बालीची जी काही छोटी छोटी बेटं आहेत त्या बेटाला स्वर्गाची उपमा सुद्धा दिलेली आहे. बाली परिसरातील छोटी छोटी बेटं म्हणजे अक्षरशः स्वर्ग म्हणावा लागेल. अतिशय सुंदर ठिकाण आहे. त्या ठिकाणचं पाणी अत्यंत पारदर्शक आहे. पाणी अगदी अत्यंत पारदर्शी. आता पारदर्शी म्हणजे जसं पाण्यात जर आपण पाहिलं तर आपला चेहरा दिसतो, एवढं अतिशय स्वच्छ पाणी आहे, पारदर्शी. त्यामुळे या बेटावर राहावयास येणाऱ्या पर्यटकांची संख्या कशी आहे? मोठी आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पर्यटक या येत असतात. पण काही बेटावर स्थानिक लोकसुद्धा त्या ठिकाणी राहायला आहेत. अशाच चेनिंगन बेटावर मुद्दाम गेलो होतो असं कोण सांगतं? लेखक पु ल देशपांडे सांगतायत. आणि त्या ठिकाणी 700 हिंदू कुटुंबाची वस्ती आहे. बालीच्या भटकंतीत रस्त्यावर ठिकठिकाणी हाती हाती असे शब्द इंग्रजीत लिहिलेले फलक दिसतात. त्याचा अर्थ हळू जा, हळू जा. म्हणजे संस्कृतमुळे त्यांचे व आपले अनेक शब्द सारखीच आहेत. म्हणजे बालीचं हे खास वैशिष्ट्य की संस्कृत भाषा त्या ठिकाणी वापरल्यामुळे संस्कृतचे शब्द हे आपल्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेतच आणि ती वापरात सुद्धा आणले जातात. उदाहरणार्थ टोपी, विमानतळावर बसवर एक शब्द नेहमी दिसतो, परिविसाटा. परिविसाटा म्हणजे पर्यटक. नंतर पिंटू म्हणजे दरवाजा. खाली बेटावर म्हणजे इथे जे काही बेट आहे ते बाली बेट जे आहे ते असं खाली बेट नाही तर बाली बेटावर आहे. या बाली बेटावर बाली या स्थानिक आणि शासकीय व्यवहारात इंडोनेशियन भाषेचा वापर केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक आणि शासकीय जे व्यवहार आहेत
त्यासाठी इंडोनेशियन भाषेचा सुद्धा वापर केला गेलेला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत त्या ठिकाणी इंग्रजीचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे. अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे इंग्रजी भाषासुद्धा त्या ठिकाणी बोलली जाते. बालीतील सर्व तरुण तरुणींना एका भारतीय कलाकाराने अक्षरशः वेड लावलेले आणि हा कलाकार म्हणजे शाहरुख खान. बालीच्या कानाकोपऱ्यात भारताचा परिचय म्हणजे शाहरुख खान. म्हणजे बाली हे एवढं प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या या कलाकारामुळे, तर अगदी सगळे तरुण तरुणी त्यांना वेड लागलेलं आहे आणि हा जो कलाकार आहे हा सुद्धा आपल्याला माहीतच आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही बाली बेट आहे. या बाली बेटाचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे पर्यटन स्थळ आहेत. अनेक प्रवासी त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात येत असतात. आता इथे तुम्हाला काही प्रश्नावली म्हणजे द्यायची जर झाली तर या बाली बेटावर माहिती लिहायची आपण. जशी आता मी आत्तापर्यंत जी काही माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारे ही माहिती पुन्हा आपण ऐकू शकतो नीटपणे शांतपणे. 15 ते 20 ओळी आपण निबंध स्वरूपामध्ये त्या बाली बेटाविषयी माहिती लिहायची आहे. कारण मी पण बरीचशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यातून निश्चितच तुम्ही या बाली बेटाविषयी निबंध लिहू शकता. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.